कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती काहीतरी पुटपुटत होती, नीटचं मला ऐकू नाही आलं, पण ती काहीतरी असं म्हणत होती की काय न भुवरी न अंबरी असं काहीतरी। न भुवरी न अंबरी। हां आत्या, ही शब्दरचना आपल्याला जे श्लोक सापडले तशीच आहे ना? पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, रुपालीचं हे नाटक असू शकतं। म्हणून कदाचित ती मुद्दामून पुटपुटली असेल मला ऐकू येण्यासाठी, न भुवरी न अंबरी, जेणेकरून मी तुम्हाला येऊन सांगेन। आणि तसंही त्यांनी आधीच आपल्याला नागामुळे गुंतवून ठेवलंय, हे सुद्धा तसंच काहीतरी असूच शकतं। आपण नाही का ही ट्रिक वापरली होती तिला अद्वैत समोर एक्सपोज करताना? आत्ता ती शांत दिसते, पण ती आतून शांत नाहीये। अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीयेत, पण सध्या आपण पुढे काय घडणार आहे ह्याचा विचार करायला हवा। मला जशा गोष्टी जाणवतील तशा मी तुम्हाला सांगेन, तुम्हीच ठरवा पुढे काय करायचं ते। त्या अस्तिकाचा काय रिपोर्ट आहे? आत्ता तशी चांगली वाटते, गरजू आहे आणि मेहनती सुद्धा आहे। तिच्या परीने प्रयत्न करते ती, तिला यश मिळू दे म्हणजे झालं। ती आता आहे कुठे? बाहेर गेलीये काहीतरी सामान आणायला। मी रुपालीवर लक्ष ठेवतो, बघूया आज रात्री काय करते ते। काय आज रात्रभर अशीच बसून राहणार आहेस का? झोपायचं नाही? झोप येत नव्हती। काय झालं? काही नाही। काय झालं? काय नाही, सांगा ना काय झालं? आता मी हेच विचारलं ना तुला, काय झालं म्हणून। तू सांगितलंस का मला लगेच? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।